नमस्कार. आज आपण मस्त गावरान पद्धतीचा चमचमीत असा मटणाचा रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. अगदी सोपी कृती आहे. मी खूप पटकन सांगितलेली आहे. तुम्ही पाहू शकता याला सुंदर अशी तरी आलेली आहे आणि मस्त असा हा रस्सा दिसतोय. हा रस्सा आणि भाकरी तर एक नंबर लागतात. आता 31st जवळ आलेला आहे, तर तुम्ही असा हा रस्सा चुलीवरती केला तर त्याची अजूनच जी चव आहे ती एन्हान्स होणार आहे. तर असा हा झणझणीत असा रस्सा अगदी सोप्या पद्धतीनं कसा बनवायचा ते मी दाखवलेलं आहे. चला तर मग वेळ न घालवता हा मस्त मटण रस्सा कसा बनवायचा ते पाहूयात. तर मटण रस्सा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं होतं. मटण दुकानातून आणल्यानंतर स्वच्छ आपण ते 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहोत. मटण तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचं. आता हे स्वच्छ मटण धुवून घेतल्यानंतर हे मी एका चाळणीवरती निथळायला ठेवलेलं होतं. यातलं सगळं पाणी मी निथळून घेतलेलं आहे. आता या मटणाचा आपण आधी आळणी स्टॉक बनवून घेणार आहोत आणि नंतर त्यापासून आपण रस्सा बनवणार आहोत. तर मटण आधी आपण छान कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी मोठा कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आता आपण 3 ते 4 चमचे आधी तेल घालणार आहोत. किटलीतले जे चमचे असतात त्याने मी इथे 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला छान गरम होऊन द्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आता आपण बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला होता मी. तो बारीक चिरून घेतलेला होता तो घालणार आहोत. कांदा आपल्याला छान तेलावरती लो फ्लेमवरती गुलाबीसर परतून घ्यायचा आहे. कांदा जेवढा छान मऊ परतला जाईल तेवढा जो आपला आळणीचा स्टॉक आहे तो छान दाटसर होईल, घट्टसर होईल. तर आता कांदा आपण एक 2 ते 3 मिनटं छान गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतून घेणार आहोत. एक 4 ते 5 मिनटामध्ये कांदा आपला छान परतला गेलेला आहे. तो छान मऊसूत झालेला आहे. तर आता मध्ये आपण काय करणार आहोत, थोडंसं खडे मीठ घालणार आहोत. तर इथे साधारण 2 चमचे मी खडे मीठ घातलेलं आहे. खडे मीठ नसेल तर तुम्ही साधं जे मीठ असतं नॉर्मल ते घातलं तरीही चालेल. आणि इथे आपण 1 चमचा हळद घालणार आहोत. हळद आणि मीठ आपण आता या तेलावरती व्यवस्थित 1 मिनिटभर परतून घेणार आहोत. हळद तेलावरती व्यवस्थित परतून घ्यायची, नाहीतर मग हळदीचा कडवटपणा आपल्या आळणी सुपाला येऊ शकतो. तर तेलावरती हळद छान व्यवस्थित परतून घेतली की आता आपण हे जे पाणी निथळून घेतलेलं मटण होतं ते आपण यामध्ये घालणार आहोत. तर सगळ्या मटणाचा आपण आळणी स्टॉक बनवून घेणार आहोत. त्यामुळे सगळं मी मटण यामध्ये घातलेलं आहे. आता मटण आपण या मीठ आणि हळदीसोबत व्यवस्थित तेलावरती 1-2 मिनटं छान हलवून घेणार आहोत. या मटणाच्या पीसला सगळी हळद आणि जे मीठ आहे ते लागलं पाहिजे. त्यामुळे या मटणाला खूप सुंदर अशी चव येते. तर 1 मिनिटभर आपण हे छान परतून घेतलं, हलवून घेतलं की आता आपण काय करणार आहोत, कुकरचं झाकण न लावता कुकरवरती एक छोटी प्लेट ठेवणार आहोत आणि त्यामध्ये साधारण ग्लास ते 1.5 ग्लास पाणी ओतणार आहोत. आपण पहिल्यांदा 2 ते 3 वेळा पाणी जे आहे ते असंच ओतणार आहोत. त्याने काय होतं, मटण आपलं छान शिजायला मदत होते. मटण जर तुम्ही कधी शिजवत असाल तर याच प्रकारे शिजवायचं. तर पाणी थोडंसं कोमट झालं की आपण हे झाकण काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता मिठामुळे आपल्या मटणाला ऑलरेडी छान पाणी सुटलेलं आहे. तर आपण एकदा हे मटण हलवून घेऊयात आणि आता हे व्यवस्थित हलवून घेतलेल्या मटणामध्ये आपण जे थाळीवरती पाणी गरम करून घेतलेलं ते घालणार आहोत. पुन्हा थाळी ठेवायची, पुन्हा त्यावरती पाणी घालायचं आणि पाणी छान कोमट होईपर्यंत आपण ते गरम करून घेणार आहोत. असं केल्यामुळे मटण जे आहे ते छान एकसारखं शिजतं. तर आता कोमट झालं हे पाणी की पुन्हा आपण ते पाणी ओतणार आहोत मटणामध्ये आणि मी दुसऱ्या गॅसवरती साधारण 1 तांब्याभर पाणी एका पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलेलं होतं. तर तेही आता गरम झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता साधारण आळणीचा स्टॉक जो आहे तो आपलं मटण अजून बुडत नाही आहे इतपत झालेलं आहे. तर आता जे आपण दुसरीकडे पाणी गरम करून घेतलेलं होतं ते आपण यामध्ये घालणार आहोत. तर तुम्हाला किती आळणीचा स्टॉक बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. लक्षात ठेवायचं जे एक्स्ट्रा पाणी घालाल ते गरमच असलं पाहिजे. एकदा मटण व्यवस्थित हलवून घ्यायचं. तर मला इतका आळणीचा स्टॉक हवा आहे त्यासाठी मी पाणी ओतलेलं आहे. आता मटण जे आहे ते कुकरमधून उतू जाऊ नये म्हणून कुकरच्या झाकणाला आतल्या बाजूने जी शिट्टीचा भाग असतो त्याला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत. त्यामुळे कुकरमधून जे आळणीचा स्टॉक आहे तो उतू जात नाही. कुकरचं झाकण लावायचं आणि लो फ्लेमवरती याच्या 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. 5 शिट्ट्यांमध्ये आपलं मटण व्यवस्थित शिजतं. आता आपलं मटण शिजतंय तोपर्यंत आपण इकडे वाटणाची तयारी करूया. तर वाटण आपण आधी भाजून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवली आहे.
यामध्ये पहिल्यांदा आपण 2 ते 3 टेबलस्पून ओलं खोबरं जे आहे ते भाजून घेणार आहोत. तर इथे मी ओल्या खोबऱ्याचे पातळसर काप करून घेतलेत. तुम्ही किसून घेतलं तरीही चालेल. थोडंसं तेल टाकायचं आणि ओलं खोबरं आपण तेलावरती आधी छान परतून घेणार आहोत. तेलामुळे काय होतं, ओलं खोबरं जे आहे ते एकसारखं भाजलं जातं. तर तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटामध्येच याचा छान कलर बदलायला झाला आहे आणि ओलं खोबरं आपलं छान भाजलं गेलेलं आहे. तर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता ओलं खोबरं भाजून घेतलं की आपण त्याच पद्धतीने सुकं खोबरंही भाजून घेणार आहोत. तर इथे मी साधारण 2 टेबलस्पून सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्याचेही पातळसर काप करून घेतलेले. त्यावरतीही आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत आणि तेल घालून आपण हे खोबरं छान खरपूस रंगावरती भाजून घेणार आहोत. तर एक 2 ते 3 मिनिटामध्येच हेही खोबरं छान भाजलं जातं, तुम्ही पाहू शकता. तर आता हेही आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड करून ठेवणार आहोत. आता कढईमध्ये आपण 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे छान उभे पातळ चिरून घेतलेले होते ते घालणार आहोत. कांदाही आपल्याला छान गुलाबीसर रंगावरती परतून घ्यायचा आहे. यासाठीही आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत. वाटण तेल घालून भाजल्यामुळे आपलं वाटण व्यवस्थित भाजलं जातं, एकसारखं भाजलं जातं. तर आता कांदाही आपल्याला छान खरपूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे. तुम्ही जर चुलीवरती हे बनवत असाल तर चुलीमध्ये नुसते कांद्याचे थोडेसे वरचा जो भाग असतो तो काढून घेतला आणि थोडासा कांदा ठेचून किंवा चीर मारून जर तो चुलीमध्ये टाकला तर तोही छान भाजला जातो आणि त्याने आपल्या भाजीला छान स्मोकी फ्लेवर येतो. किंवा तुम्ही याऐवजी कांदा डायरेक्टली गॅसवरतीही भाजून घेऊ शकता. तर कांद्याचाही कलर छान चेंज झालेला आहे. कांदाही आपला छान खरपूस भाजून घेतलेला आहे. तर आता यामध्ये आपण आलं, लसूण आणि टोमॅटोचे काप घालणार आहोत. तर इथे मी अर्धा टोमॅटो घेतलेला होता. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं तेही घातलेलं होतं. कांदाही आपण या टोमॅटोसोबत छान परतून घेणार आहोत. टोमॅटो आपल्याला छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता हे वाटण आपण थंड करायला ठेवणार आहोत आणि नंतर मिक्सरमध्ये आधी दोन्ही प्रकारचे खोबरे बारीक करून घ्यायचे आणि नंतर हे वाटण घालायचं. सोबत यामध्ये कोथिंबीरही घालणार आहोत आणि थोडं थोडं पाणी घालून याचं छान अशी पेस्ट बनवून घ्यायची. वाटण आपण तयार करून घेणार आहोत. तर आता वाटणही आपलं तयार झालं आहे. तर गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे. ज्या पातेल्यामध्ये तुम्हाला भाजी बनवायची ते ठेवायचं आणि आता यामध्ये आपण 2 ते 3 पळी तेल घालणार आहोत. तर तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये मसाले घालणार आहोत. तर इथे मी घरगुती कांदा लसूण मसाला आहे तोच वापरलेला आहे. तर साधारण छोटे चमचे मी 6 ते 7 चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे. आता तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर कुठलाही तुम्ही जो घरगुती मसाला वापरता तो, थोडासा गरम मसाला आणि मटण मसाला घातला तरीही चालेल किंवा तुमच्या तिखटानुसार तुम्ही मसाले जे आहेत ते कमी जास्त केले तरीही चालतील. आता हा मसाला थोडा तेलावरती आपला परतला गेला की आपण तो हलवून घेणार आहोत. आपल्याला तो करपवायचा नाही आहे. 1 मिनिटभरच आपण हा तेलावरती छान परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण जे तयार केलेलं वाटण आहे ते घालणार आहोत. तुम्ही वाटणाची कन्सिस्टन्सी बघू शकता. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, पण एकसारखं वाटून घेतलेलं आहे. छान बारीक करून घ्यायचं आहे हे वाटण. आता वाटणही आपण ह्या मसाल्यासोबत छान परतून घेणार आहोत. तर तेलावरती मसाल्यासोबत आपण हे वाटण छान परतून घ्यायचं आहे. वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपण हे हलवून घेणार आहोत. सतत हलवत राहायचं, नाहीतर मग ते खाली लागू शकतं. आता थोडंसं मी यामध्ये मीठ घातलेलं आहे, पण आपण आळणी बनवतानाही मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मीठ फक्त थोडं बेतानेच घालायचं. व्यवस्थित हलवून घ्यायचं. एक 2 ते 3 मिनिटामध्येच हळूहळू वाटणाचा कलर चेंज व्हायला लागतो. तर आता वाटण आपलं छान परतलं जातं आहे. तर आपण काय करायचं, जर तुम्हाला असं वाटतंय की वाटण खाली लागतंय तर यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता किंवा जे आपण आळणीचं सूप बनवून घेतलेलं आहे तेही घालू शकता. तेही घातल्यामुळे वाटण आपलं खाली लागणार नाही, करपणार नाही आणि हे छान परतलंही जाईल. तर वाटणाचा कलर तुम्ही पाहू शकता चेंज व्हायला लागलेला आहे. सुंदर असं आपलं वाटण छान तेल सोडायला लागलेलं आहे. मस्त वाटण आपलं छान परतलं गेलेलं आहे. तर आता यामध्ये आपण जे मटण शिजवून घेतलेलं होतं ते घालून घेणार आहोत. मटणही 5 शिट्ट्यांमध्ये मस्त शिजतं, मऊसूद शिजतं. तर हे शिजवलेलं मटण आपण सगळं या मसाल्यामध्ये घालून घेणार आहोत. एकदा हलवून घ्यायचं आणि नंतर यामध्ये जो आळणीचा स्टॉक तयार केलेला होता तोही आपण सगळा ओतून घेणार आहोत. आता सगळा स्टॉक ओतल्यानंतर एकदा सगळं व्यवस्थित मटण हलवून घ्यायचं. रस्सा तुम्हाला किती पातळसर किती घट्टसर हवा आहे त्यानुसार आता आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. तर मी इथे साधारण अर्धा ग्लास वरून पाणी ॲड केलेलं आहे.
तर आता हा रस्सा आपण लो फ्लेमवरती छान उकळी आणायला ठेवणार आहोत. तर साधारण 2 ते 3 मिनिटामध्येच याला हळूहळू उकळी यायला लागते. रस्सा जेवढा तुम्ही लो फ्लेमवरती उकळून घ्याल तेवढी त्याची चव जी आहे ती छान एन्हान्स होते. तर आपण एकदा रस्सा हलवून घेणार आहोत आणि हा उकळी येण्यासाठी ठेवणार आहोत. तर साधारण 5 ते 7 मिनिटामध्येच याला छान अशी उकळी यायला लागते. तुम्ही पाहू शकता याला किती सुंदर अशी तरीही आलेली आहे. मस्त तर्रीदार आपलं हे मटण तयार झालेलं आहे. अगदी गावरान पद्धतीनं बनवलेलं आहे. याची चवही खूप सुंदर लागते. तर असं हे मटण तुम्ही चुलीवरतीही बनवू शकता. चुलीवर बनवल्यामुळे याची चव अजूनच छान सुधारते. तर असं हे मटण तुम्हीही या 31 डिसेंबरला नक्की बनवून पहा. कसं झालेलं मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक चमचमीत झटपट बनणारी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.